नमस्कार मित्रांनो, आम्ही आज चाललो आहे गुजरातला। गुजरातचं एक फेमस हे जो उन्हाळा आहे, या उन्हाळ्यात आपल्याला एक जंगलात फळ मिळतं। त्या फळाचं झाड मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा। हे पहा, हे त्या फळाचं झाड आहे, झुडूप, झाड नाही झुडूप। तर हे त्या फळाचं नाव आहे करवंद। आज आम्ही करवंद खायला निघालो आहे। बघा, हे माझे मित्रमंडळी या ठिकाणी उभे आहे। सगळेजण आम्ही गाडी घेऊन आज या ठिकाणी निघालेले आहे। हे माझे मित्र आणि आपण गुजरातचा रोड पाहू शकतात। गुजरातचा रोड हा आपल्याला दिसतोय। आजूबाजूला झाडे, जंगल आणि त्याच जंगलाच्या मधोमध रस्ता तयार केलेला, आणि तो पण एकदम सुंदर रस्ता। या रस्त्याचा आनंद आम्ही बाईकवरनं घेत आहोत। मित्रांनी मला सांगितलं की 4 व्हीलरने घेता आपण 2 व्हीलरने प्रवास करू, कारण की 2 व्हीलरने खूप सारं नेचर आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल। म्हणून आम्ही बाईकवरनं निघालो आणि रस्त्याने दुपारची वेळ तरीसुद्धा आम्हाला मस्त थंडगार हवा आणि या झाडांच्या सावलीतनं आम्ही प्रवास केला, आणि प्रवासात खूपच छान असा आम्ही आनंद घेतलेला आहे। आणि मित्रांबरोबर फिरणे म्हणजे मज्जाच वेगळी। आम्ही डांग आणि सापुतारा भागातील हे जे रोड आहे, या रोडाने प्रवास करत आहोत। आपण पाहत आहात खूप सारे सुंदर जंगल आणि खूप चांगले वळणदार रस्ते आणि हिरव्या झाडांनी वेढलेले असतात। दोन्ही बाजूला घनदाट जंगल, तसेच बारीक बारीक पक्ष्यांचा आवाज आपल्याला येताना दिसत आहे। आणि हे स्वच्छ आणि मोकळे रस्ते असल्यामुळे आपल्याला प्रवास करणे खूपच आनंददायी होत असते, हे माझं लक्षात आलं। आणि प्रवास आमचा एकदम खूपच आनंदाचा झाला आणि खूप 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 मजा आली। मित्रांनो, प्रवास करता करता आम्ही थांबलो। या ठिकाणी विविध प्रकारची झाडे, हे वातावरण, औषधी वनस्पती, थंड, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त हवा, सर्व पाहिल्यावर नैसर्गिक वातावरण, शांतता आणि मनाला प्रसन्नता करणारे माहोल पाहून आम्ही भारावून गेलो। निसर्गात वेळ घालवणे खूप सारे फायदे असतात। मन शांत होते, तणाव कमी होते, शरीराला ताजी हवा मिळते, मोबाईल आणि शहराच्या गोंगाटापासून आपल्याला दूर राहता येते। इथे भरपूर असा आनंद आम्हाला घेता आला। भरपूर शाळे, चांगले रस्ते पाहिले आणि रस्त्याने प्रवास करताना सुद्धा खूप मजा आली। हा जो भाग आहे, हा पूर्ण आदिवासी भाग आहे, आणि या भागात आदिवासी लोकांची किती मजा होत असेल हे आम्ही। मित्रांनो, तुम्हाला मी या ठिकाणी करवंदाचं झाड, झुडूप आणि त्याच्यावर लागलेले कच्चे करवंद मी तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ झूम करून आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की हे पहा, हे पहिले आपल्याला करवंद जे आहे ते हिरव्या कलरचे, त्याच्यानंतर ते लाल कलरचे होतील, आणि ते पूर्ण पिकल्यावर काळे किंवा या प्रकारचे जांभळ्या कलरचे तुम्हाला दिसतील। आणि हे जर आपण झुडूप पाहिलं तर ते साधारण त्याची उंची 2 ते 4 मीटर असते। पानं हिरवी आणि जाडसर असतात। करवंद फळ हे लहान असते आणि त्याची गोल किंवा अंडाकृती असते। हे पहा, पूर्ण तुम्हाला या ठिकाणी झाडे दिसतील। हे हाय फॅमिली, आम्ही गुजरातच्या जंगलात पोहोचलेलो आहोत। करवंदाचं झुडूप आम्हाला भेटलेलं आहे। भरपूर झुडूप या ठिकाणी आहे, आणि करवंदाचं जे फळ आहे ते फळे पहा, तुम्ही पाहू शकता। तुम्ही पळसाच्या पानात मस्त त्याचं वाटीसारखं बनवलं आहे, त्याच्यात ते पळसाच्या पानात ते करवंद आम्ही तोडलेले आहे। आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो, एकदम सुपर गोड असं करवंदाचं फळ आम्हाला भेटलेलं आहे। जर कोणाला खायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला पार्सल करून देतो। हे पहा, हे करवंदाचं जे झुडूप आहे ते तुम्हाला दिसतंय। छोटंसं झुडूप राहतं, जास्त वरती नाही राहत, पण किती लागलेले मस्त जांभळ्या कलरचे किंवा काळ्या कलरचे। आणि गुजरातच्या मेढा, गुजरातचं मेढा हे जे गाव आहे, या गावात आम्ही पोहोचलेलो आहोत, आणि या ठिकाणी आम्ही करवंदाचं जे फळ आहे ते खात आहोत, आणि एकदम सुपर टेस्ट। मित्रांनो,
असेच भरपूर नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेन. भरपूर फळे अजून माझ्या जंगलात बाकी आहे. मित्रांनो, करवंद तोडणे काही सोपं काम नाही आहे. हे पहा, खूप मोठमोठे काटे आहे. ते काटेरी झुडूप आहे आणि त्या काटेरी झुडूपच्या मध्ये तुम्हाला करवंद भेटतील. वाह, एकदम मस्त. खूपच मजा आली आहे आज तर जंगलात. खूप सारे करवंदा आणि आमच्या भाषेत आम्ही कोंडे म्हणतो. कोंडे जे आदिवासी भाषेत त्यांना कोंडे असे म्हणतात. आणि यावेळेस प्रत्येकजण यावेळेस खातोच, कारण की प्रत्येकाला माहीत असतं की उन्हाळा मे महिन्यात हे फळे आपल्याला मिळतातच. म्हणून सगळे, काही जण जंगलात जातात, काही जण विकत खाता. या ठिकाणी पहा, आम्ही जवळपास 3 ते 4 किलो करवंद तोडलेले आहेत आणि त्याची टेस्टसुद्धा घेतलेली आहे. पूर्ण एन्जॉयमेंट केलेली आहे. भरपूर मजा आली. आता हे करवंद आम्ही घरी घेऊन जाऊ, मस्त खाऊ. कोणाला पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.